चला, जय हिंद सर्व विद्यार्थ्यांना. सर्वांनी अभ्यास करा. कारण कसं आहे, जर अभ्यास केला नाही आणि मी भरती करतो म्हणून जर समाजात सांगत असाल तर एक लक्षात ठेवा, हा तुमचा भ्रम कुठं तर फुटणार आहे. कारण कसं आहे, भरती म्हटलं की 1600 मीटरचा सराव करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. अभ्यास न करता यश मिळते का? अजिबात नाही. जर आपली गरिबी दूर करायची असेल, जर आपले आई वडील दुसऱ्याच्या शेतात जाऊन असं वाटत असेल, तर आपण कुठंतरी एका ठिकाणी बसणं आणि आपण कुठंतरी एका ठिकाणी बसून अभ्यास करणं हा सगळ्यात एकमेव आणि उत्तम पर्याय आहे, हे लक्षात ठेवा. मला प्रश्न विचारला तर त्याला 4 पर्याय नक्की असतात, पण जीवनामध्ये मित्रांनो परीक्षा द्यायची असेल तर अभ्यास हाच एक पर्याय आहे. त्याच्यामुळे अभ्यास करा. आपण आज शिकणार आहोत नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई 2023 ला गणित आणि बुद्धिमत्ता कशा प्रकारे पडली होती, त्याचं विश्लेषण आपल्याला आज शिकायचं आहे. आता बरेच विद्यार्थी असे असतात की माझी पहिली भरती आहे सर, मी पहिल्यांदा फॉर्म भरलाय, काय होईल, मला यश मिळेल का नाही मिळेल? तर मित्रांनो याची काळजी करायची नाही. कसं असतंय, आपण कितपत प्रयत्न करतो, आपण एखाद्या गोष्टीला किती वेळ देतो याच्यावर पण यश आधारित असते. कारण बरेच विद्यार्थी असतात काय करतात, सकाळी तासभर अभ्यास करायचा आणि दिवसभर दुसऱ्याच गोष्टी करत बसायचं आणि म्हणायचं मला यश मिळणार. तर असं अजिबात होणार नाही मित्रांनो. आपण काय पाहतोय, नाशिक ग्रामीण पोलीस. चला सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न, जर तुम्हाला येत असेल तर कमेंट करा, तुम्हाला येत नसेल तर काय करा, समोर बघा आणि शिका. पहिला प्रश्न बघा, वर्तुळाचे क्षेत्रफळ ए चौसेमी व परिघ पी सेंटीमीटर आहे, तर 3p बरोबर ए, तर वर्तुळाचा व्यास किती सेंटीमीटर असेल? व्यास हा वर्तुळाच्या त्रिज्येच्या दुप्पट असतो. तुम्हाला आता इथं त्रिज्या माहित आहे का? अजिबात नाही. ते काय म्हणतात, वर्तुळाचे क्षेत्रफळ ए. मग याची किंमत काय झाली, वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग, बरोबर. पुढे जाऊन ते काय म्हणतात, वर्तुळाचा परिघ बरोबर पी, मग वर्तुळाचा परिघ म्हणजे पी बरोबर 2 पाय आर. ह्या झाल्या यांच्या किमती. मग पुढे ते म्हणतात 3p बरोबर ए, म्हणजे 3p ची किंमत आणि ए ची किंमत बरोबर, म्हणून 3p ची किंमत काय हो, 2 पाय आर बरोबर ए ची किंमत काय होणार, मग बरोबर ए ची किंमत पाय आर वर्ग, पाय आर वर्ग. याच्यातून आता आपल्याला काय होईल, आर ची किंमत म्हणजे त्रिज्या मिळेल. त्रिज्या मिळाली की तुम्ही व्यास काढू शकता. समोर बघा 3 ने गुणा 3 दोन्ही 6 पाय आर बरोबर पाय आर वर्ग. त्यानंतर 6 बरोबर पाय आर वर्ग छेदस्थानी पाय आर, म्हणजे 6 बरोबर इथं फक्त आर शिल्लक राहते. आता आर कसं शिल्लक राहते बघा, बरोबर पायला पाय कॅन्सल, आर चा दुसरा वजा 1. कारण घातांकामध्ये जर भागाकार असेल तर आपण काय करतो, पाया सेम असेल तर घाताची काय करतो, आपण घाताची काय करतो, वजाबाकी करतो. मग 2 मधून 1 गेलं, शिल्लक काय राहिलं, आर चा पहिला म्हणजे 6 आली आर ची किंमत, म्हणजे त्रिज्या काय आली मित्रांनो, त्रिज्या बरोबर 6 सेंटीमीटर. आता व्यास हा काय असतो, त्रिज्येच्या दुप्पट असतो. 6 गुणाकारामध्ये 2, 6 दोन्ही 12 सेंटीमीटर काय आहे तुमचा व्यास, जो पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. काय उत्तर आलं, 12. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी देत चला, काही हरकत नाही. ज्यांना येत नसेल त्यांनी देऊ नका. काय केलं आपण, या किमती तुम्हाला अगोदर माहित पाहिजे, या किमतीवरनं तुम्ही सगळं काढू शकता. उत्तर आलं 12 सेंटीमीटर. चला पुढचा प्रश्न बघा. 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे किती वर्ष? 1 वर्ष 9 महिने म्हणजे किती वर्ष? आता या ठिकाणी त्यांनी काय विचारलंय, विद्यार्थ्याला लगेच समजणार नाही. पण जर तुम्ही पर्याय पाहिले 1.9 वर्ष का 1.09 वर्ष का 1.75 वर्ष का 1.57 वर्ष, आता इथेच बरेच विद्यार्थी खोळंबले, कारण त्यांना समजणं गेलं. त्यांना काय समजणं गेलं. पण इथं काय करायचंय तुम्हाला,
1 वर्ष आणि 9 महिने यांचं पॉइंट मध्ये एक वर्ष म्हणजे बरोबर 12 महिने, 12 महिने बरोबर. आता 9 महिने म्हणजे किती टक्के? 9 महिने म्हणजे किती टक्के? आता आपण जर पाहिलं 12 महिने म्हणजे 3 महिन्याचा जर तुम्ही एक 3 चोक 12 म्हणजे 3 बरोबर 25, 9 बरोबर 0.75 म्हणजे 1.75 वर्ष म्हणजे काय मित्रांनो 1 वर्ष आणि 9 महिने म्हणजे 1.75 वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक 3 असेल तुमचं उत्तर. बरोबर का? 1.75 1 वर्ष म्हणजे 12 महिने म्हणजे 100%, 9 महिने म्हणजे 75% म्हणजे तुम्हाला लगेच 1.75 वर्ष म्हणजे 1 वर्ष 9 महिने हे लक्षात ठेवा. आणि हे साधे सोपे प्रश्न असतात. असेच प्रश्न बरेच विद्यार्थी चुकतात, याच ठिकाणी घोटाळा होतो. पुढचा प्रश्न बघा. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 16 मजूर 9 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? असा प्रश्न आला. दिवस मजूर असतील तर काय करायचं? डायरेक्ट पहिल्या 3 संख्यांचा गुणाकार म्हणजे 15 गुणाकारामध्ये 8 गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी दुसऱ्या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे 16 आणि 9, 16 गुणाकारामध्ये 9, 9 एक 9, 9 दोन्ही 18, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 2 ला 2 कॅन्सल, शिल्लक राहिलं 15 दिवस. शिल्लक काय राहिलं? 15 दिवस. पर्याय क्रमांक 1 असेल तुमचं उत्तर. बरोबर. असं दिवस आणि मजूर असतील त्यावेळेस काय करा? पहिले 3 संख्यांचा गुणाकार आणि दुसऱ्या 2 संख्यांचा गुणाकार, डायरेक्ट उत्तर तुमचं निघून जाईल. पुढे बघा. एका वस्तूची किमतीत सुरुवातीस 20% कपात केली व नंतर 10% वाढ केली तर मूळ किमतीत किती टक्के फरक? ते काय म्हणतात? एक वस्तू आहे, त्या वस्तूची काय केली? सुरुवातीला 20% कपात केली. आता 20% कपात म्हणजे काय? याचं सूत्र तुम्ही डायरेक्ट कसं करू शकता? 100 वजा वजा का? कारण पहिल्यांदा कपात केली आहे म्हणून टक्के, कंस पूर्ण, त्यानंतर 100 पुन्हा काय केली आहे? वाढ केली आहे म्हणून अधिक टक्के छेदस्थानी 100. मग काय तयार होईल? 100 वजा 20, 100 अधिक 10. आता हे अधिक वजा का केलं समजून घ्या. अधिक का केलं? कारण 10% वाढ केली आहे. वजा का केलं? कारण कपात केली आहे. जर इथं वाढ असती तर अधिक केलं असतं, पण इथं कपात आहे म्हणून तुम्हाला वजा करायचंय. छेदस्थानी 100 आहे असं ठेवलं. छेदस्थानी 100 आहे असं ठेवलं. बघा 100 मधून 20 गेले 80, गुणाकारामधून 100 अधिक 10 100, 10 छेदस्थानी 100, शून्याला 0, शून्याला 0, 11 8 88. आता 88 म्हणजे 100च्या खालची संख्या. मग 100 88 पर्यंत 100 पर्यंत जायला किती कमी पडतात? नेहमी लक्षात ठेवा, आलेलं उत्तर 100 मधून वजा करा, उत्तर आलं 12%. मग आता भरपूर विद्यार्थ्यांना बघा इथं 12% जास्त, 12% कमी. इथं कन्फ्युजन 100%, 101% इथं कन्फ्युजन होऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आलेलं उत्तर 100च्या आत असेल तर तोटा झाला हे लक्षात ठेवा. जर आलेलं उत्तर 100च्या वरी असेल तर फायदा झाला हे लक्षात ठेवा. मग आलेलं उत्तर 100च्या आत आहे याचा अर्थ 12% तुम्हाला तोटा झाला, म्हणजे 12% कमी हे उत्तर लिहायला विसरायचं. त्यांनी परीक्षेमध्ये बघा इथं 12% जास्त का 12% कमी. मग तुम्ही 12 उत्तर काढले, पण कुठलं लिहायचं, कमी का जास्त लिहायचं, याच्यामध्ये भरपूर मोठा गोळ होतो हे लक्षात ठेवा. म्हणून आलेलं उत्तर जर 100च्या आत असेल तर कमी, आलेलं उत्तर जर 100च्या वर असेल तर नफा हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. एका चौरसाचे क्षेत्रफळ 2304 चौसेमी असेल तर त्याची परिमिती. आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. तुम्हाला अगोदर बाजू करावा लागेल. बाजू काढल्यानंतर त्या बाजूला 4 ने गुणावं लागेल. का? कारण चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणाकारामध्ये बाजू. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग. किती आहे चौरसाचे क्षेत्रफळ? 2000.
304 चौसेमी बाजू वर्ग. हे वर्गमुळाचं चिन्ह 2304 ला द्या बरोबर बाजू. चला सांगा याचं वर्गमूळ सांगा. चला कमेंट करा वर्गमूळ काय येतंय. शबास वर्गमूळ काय येतंय. या ठिकाणी पण कसं कन्फ्युजन आहे तुम्हाला सांगतो बघा. चला वर्गमूळ काय येतंय. 2304 चं वर्गमूळ. प्रत्येक प्रश्नपत्रिका ऍप मध्ये लाईव्ह चालू आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिका ऍप मध्ये लाईव्ह चालू आहे. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर सूर्यपुत्र करिअर अकॅडमी ऍप घ्या किंवा माझा मोबाईल नंबर देतो. कमेंट मध्ये मोबाईल नंबर चालू आहे. बरोबर किती आलं उत्तर आलं 48 बरोबर बाजू. बरोबर. बघा मित्रांनो आता इथं क्षेत्रफळ 2304 चौरस मीटर आहे. याचा अर्थ येणारी बाजू मीटर मध्ये असणार आहे. लक्षात ठेवा. इथं जर 14 सेमी असतं तर येणारी बाजू सेंटीमीटर मध्ये आली असती. 48 मीटर काय बाजू आहे म्हणून चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणाकारामध्ये 4 म्हणजेच 48 गुणाकारामध्ये 4 बरोबर 192 मीटर. बरोबर. बघा 192 सेंटीमीटर 192 मीटर. इथं पण कन्फ्युजन. इथं पण कन्फ्युजन. सेंटीमीटर लिहायचं का मीटर लिहायचं. कारण क्षेत्रफळ काय चौरस मीटर म्हणजे येणारं उत्तर हे मीटर मध्ये असेल. या गोष्टीला जो बारकाईने अभ्यास करतो त्याला यश मिळतं. काढले 192 लिहिले 192 आला बाहेर. बाहेर आले की समजलं अरे बापरे 192 मीटर लिहायचं होतं मला. या चुका इथं दुरुस्त झाल्या पाहिजे. म्हणून कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली राहा मित्रांनो. ह्या चुका जर तुम्ही तिथं जाऊन केल्या तर 101% तुम्ही स्पर्धेतनं बाहेर पडणार हे लक्षात ठेवा. किती उत्तर तर तुम्ही 192 काढले. उत्तर 192 काढले काही हरकत नाही. पण सेंटीमीटर का मीटर ही चूक कधी जर तुम्ही भूमितीचा अभ्यास केला असेल. चौरस मीटर म्हटल्यावर मीटर येतं. सेमी म्हटल्यावर सेंटीमीटर येतं. या गोष्टीचा म्हणजे बघा एवढा अभ्यास केला आणि सेंटीमीटर आणि मीटर मुळे एक मार्क गेला स्पर्धेतनं बाहेर पडला. काय वर्षभर पुस्तक वाचून काय मिळालं. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा. या चुका इथंच दुरुस्त करा. पुढे बघा 3 संख्यांचे गुणोत्तर 3 4 7 आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज 296 आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती. आता मोठी संख्या म्हणजे ज्याचं गुणोत्तर मोठं आहे ती मोठी संख्या असणार. गुणोत्तर मोठं म्हणजे त्याला गुणायचंय नाही तर डायरेक्ट गुणोत्तर लिहायचं अजिबात नाही. मग बघा वर्गमुळामध्ये बेरीज छेदस्थानी गुणोत्तराची बेरीज गुणोत्तराच्या वर्गाची बेरीज छेदस्थानी गुणोत्तराच्या वर्गाची बेरीज. गुणोत्तराच्या वर्गाची बेरीज म्हणजेच वर्गमुळामध्ये 296 छेदस्थानी 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16 अधिक 7 चा वर्ग 49. बरोबर. वर्गमुळामध्ये काय तयार होतंय 296 छेदस्थानी. चला करा बेरीज काय येतंय 25 अधिक 49. बरोबर आहे. उत्तर राईट आहे. पण हे चला याचे स्टेप बाय स्टेप सांगा काय येतंय. शाबास. किती येतं रे 74. वर्गमुळामध्ये आता जर तुम्ही भागाकार केला 4 चौक 16 तर उत्तर काय येते
4 बरोबर 2 आलं तुमचं उत्तर. हे उत्तर नाही, तुम्हाला काय करायचंय, विचारलंय मोठी म्हणून मोठ्या गुणोत्तराला गुणा. 7 गुणाकारामध्ये 2 7 दोन्ही 14 असेल तुमचे उत्तर. मोठी संख्या आहे 14. लहान संख्या विचारली तर लहान गुणोत्तराला गुणा. 6 असेल लहान संख्या, लक्षात ठेवा. म्हणजे जे उत्तर आहे ते काढण्यासाठी तुम्हाला अगोदर x ची किंमत काढावी लागेल. x ची किंमत काढल्यानंतर तुम्हाला जे काय असेल ते बाकीचं पुढचं मिळणार आहे. डायरेक्ट किंमत मिळणार आहे का? डायरेक्ट किंमत अजिबात मिळणार नाही, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 4 आणि 288 आहे. त्यापैकी एक संख्या 32 तर दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती? बघा आता इथं काय आहे बघा. म्हणजे जो प्रश्न शेवटपर्यंत वाचतो त्याला उत्तर मिळते. बघा, दोन संख्यांचा मसावी गुणाकारामध्ये लसावी बरोबर एक संख्या गुणाकारामध्ये दुसरी संख्या बरोबर. चला सांगा किती येते. मसावी किती आहे? 4 गुणाकारामध्ये लसावी 288 बरोबर एक संख्या किती? 32 गुणाकारामध्ये तुमची दुसरी संख्या तुम्हाला माहित नाही. हे 32 इकडे आणा. 4 गुणाकारामध्ये 288 छेदस्थानी 32 बरोबर x म्हणजे दुसरी संख्या. बघा 4 1 4 8 चौक 32 8 1 8 8 त्रिक 24 शिल्लक राहिले 4 8 सख 48 36 बरोबर x म्हणजे दुसरी बाजू किती आहे? 36. पण मित्रांनो इथे काय झाले, विद्यार्थ्याला काय वाटतं, इथं विचारले दुसरी संख्या कोणती. बघा चुकताय कुठं तुम्ही. दुसरी संख्या कोणती असं विचारलं वाटतंय. 36 आलं की लगेच 36 ला गोल करतंय. लगेच 36 ला का निघाले उत्तर माझं. आले उत्तर बरोबर, मिळालाय मला 1 मार्क. पण ज्याला समजतंय की विचारलंय काय तर दुसऱ्या संख्येचे वर्गमूळ किती, 36चं वर्गमूळ तुम्हाला काढावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. 36चं वर्गमूळ आहे 6. म्हणून मी नेहमी सांगतो सावध. इथंच जर सावध झाले नाही तर तुमचा 100% डंपांग वाजणार आहे, लक्षात ठेवा. इथंच सावध व्हा. उत्तर आले तुमचं 6. 36 ज्यांचं उत्तर आले त्यांचं चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. बरोबर. वर्गमूळ विचारले, संख्या विचारली नाही. पुढचा प्रश्न बघा. बघा 720 रुपयांची ABCDE मध्ये विभागणी करण्यात आली. त्यांना मिळालेली रक्कम चढत्या क्रमाने आणि अंकगणित श्रेणीमध्ये होती. चढत्या क्रमाने आणि अंकगणित श्रेणी म्हणजे सगळ्यातला फरक समान आहे. अंकगणित श्रेणी म्हणजे सगळ्यातला फरक समान आहे. ईला ए पेक्षा 40 रुपये अधिक मिळाले तर ईला किती रुपये मिळाले? बघा ABCDE हे 5 जण होते. 720 भागाकारामध्ये 5 5 1 5 शिल्लक राहिले 2 5 चौक 20 शिल्लक राहिले 2 5 चौक 20 144 चे 5 गॅप पडतात. मग बघा 144 रुपये. आपण एक्झाम्पल देतोय. याला 144 दिले, याला 144 दिले, याला 144 दिले, याला 144 दिले. सेंटर कोण आहे यांचा? सेंटर आहे सी. मग ते म्हणतात ईला ए पेक्षा 40 रुपये अधिक मिळाले. म्हणजे याच्यापेक्षा याला किती? 40 रुपये मिळाले. याचा अर्थ याच्यापेक्षा याला 20 रुपये जास्त मिळाले, याला याच्यापेक्षा 20 रुपये जास्त मिळाले. बघा याला याच्यापेक्षा 20 रुपये जास्त मिळाले का? कारण सेंटरला आहे. कारण ते स्पष्ट म्हणतात ईला ए पेक्षा 40 जास्त मिळाले. याचा अर्थ सी पेक्षा ईला 20 जास्त मिळाले आणि सी पेक्षा ए ला 20 कमी मिळाले. सेंटर लक्षात ठेवा. मग 144 मधून 20 गेले, 124 रुपये ए ला मिळाले. वाढत्या क्रमाने बघा 10 रुपये 1 2 3 4 40 रुपये जास्त. याचा अर्थ 10चा फरक आहे. याला 134 रुपये मिळाले, याला 144 रुपये मिळाले, याला 154 रुपये मिळाले आणि याला 164 रुपये मिळाले. या सगळ्यांची बेरीज करून बघा. या सगळ्यांची बेरीज 720 रुपये आली पाहिजे. तुम्हाला विचारलं ईला
किती रुपये मिळाले? ईला मिळाले 164 रुपये. बीला किती मिळाले? बीचा वाटा आहे 134 रुपये. त्यानंतर एला किती मिळाले? एचा वाटा आहे मित्रांनो 124 रुपये. 154 हे डीला मिळाले आहे. हे डीला मिळाले आहेत. तुम्हाला कितीही रुपये, आपण काय केलं 720 ला 5 न भागले 144 रुपये. मग काय झालं? सी सेंटर आहे. मग हे स्पष्ट म्हणतात की ई ला ए पेक्षा 40 रुपये कमी मिळाले. कुणाला? आपलं सॉरी जास्त मिळालेत ई ला. मग याचा अर्थ काय होतो? सी ला ई ला सी पेक्षा 20 जास्त मिळाले, सी ला ए पेक्षा 20 कमी मिळाले, सॉरी जास्त मिळाले, तर सी पेक्षा ई ला कमी मिळाले. म्हणून 144 मधून 20 वजा केलं आणि 144 मध्ये 20 अधिक केलं. याची किंमत ऑटोमॅटिक निघाली, याची किंमत ऑटोमॅटिक निघाली. बघा या सगळ्यांची बेरीज 720 येते का नाही यायलाच पाहिजे, तर आपलं उत्तर बरोबर आहे, नाहीतर आपलं उत्तर चुकलं म्हणायचं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. बघा ऑफिस मधून घरी जाताना रमेश 12 किमी तास ऐवजी 15 किमी तास या वेगाने गाडी चालवल्याने 1 तास लवकर पोहोचला, तर त्याचे ऑफिस ते घर किती अंतर आहे? बघा आता त्यांना काय म्हणायचंय, रमेश घरातून जाताना 12 किमी तासाऐवजी काय झालं 15 किमीने गेला, म्हणजे तो 3 किलोमीटरने जास्त गेला, पण याचा परिणाम काय झाला, तो 1 तास लवकर पोहोचला. मग काय करायचं तर बघा वेगाचा लसावी गुणाकारामध्ये उशीर किंवा लवकर छेदस्थानी 60 हा फॉर्म्युला वापरायचा आणि तुमचं उत्तर निघणार आहे. बघा 12 आणि 15चा लसावी तुम्हाला काढायचा आहे. 3 चौक 12, 3 5 15, 4 त्रिक 12 गुणाकारामध्ये 5, 12 पंचे 60. वेगाचा लसावी 60 गुणाकारामध्ये उशीर किंवा लवकर 1 तास म्हणजे किती मिनिट? 1 तास म्हणजे 60 मिनिट, म्हणून 60 छेदस्थानी 60 ला 60 कॅन्सल, उत्तर 60 किलोमीटर. घर आणि ऑफिस मधलं अंतर असणार आहे 60 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3. घर आणि ऑफिस मधलं अंतर किती असणार आहे? 60 किलोमीटर. पर्याय क्रमांक 3 हे लक्षात ठेवा. कसं काढलं आपण? वेगाचा लसावी गुणाकारामध्ये उशीर किंवा लवकर छेदस्थानी 60 कंपल्सरी ठेवायचं. ओके. पुढचा प्रश्न बघा. 2 रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 137 मीटर व 163 मीटर आहे आणि त्यांचा वेग अनुक्रमे 18 किमी व तास 22 किमी तास आहे. जर त्या गाड्या एकमेकांच्या दिशेने धावत असतील तर त्या गाड्या परस्परांना किती वेळात ओलांडतील? बरोबर. 2 रेल्वे आहेत. ही रेल्वे 137 मीटर आणि ही रेल्वे 163 मीटर. त्या परस्पर विरोध दिशेने धावत आहेत. हिचा 18 किलोमीटर ताशी जाते आणि ही 22 किलोमीटर ताशी जाते. बरोबर. तर ह्या दोघी एकमेकांना किती वेळात ओलांडतील असा प्रश्न आहे. मग आता विरुद्ध दिशेने आहेत म्हणल्यावर काय वेगाची बेरीज आणि जेवढ्या रेल्वेच्या लांब्या असेल त्यांची बेरीज करायची आहे. बघा 137 अधिक 163 300 मीटर हे अंतर माना. अंतर छेदस्थानी विरोध दिशेने म्हणून वेगाची बेरीज बरोबर 18 छेदस्थानी 5. अंतर किती आलं? 300 छेदस्थानी 22 अधिक 18 किती? 40 गुणाकारामध्ये 18 छेदस्थानी 5. शून्याला शून्य कॅन्सल. 2 दोन्ही 4, 92 18, 15 दोन्ही 30, 5 1 5, 5 त्रिक 15, 3 गुणाकारामध्ये 9 त्रिक 27 सेकंद लागतील. दोघांना ओलांडण्यासाठी किती लागतील? 27 सेकंद. पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. किती सेकंद लागतील मित्रांनो? 27 सेकंद लागतील. सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. 27 सेकंद लागतील. कारण कसं आहे, किती वेळ म्हटलं की वेळाचं सूत्र अंतर छेदस्थानी वेगाची बेरीज का केली? कारण दोन्ही रेल्वे एकाच दिशेने नाहीत,
जर एकाच दिशेने जात असतील तर वेगाची तुम्हाला वजाबाकी करावी लागेल, पण ह्या विरुद्ध दिशेने आहेत, कारण इथे काय म्हणताय एकमेकींच्या दिशेने, याचा अर्थ ही इकडून ही इकडून, म्हणून दोघांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. आणि अंतर जेवढ्या रेल्वे असेल बोगदा असेल दोघांची बेरीज अंतर मानायचं आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, दोन वर्तुळांच्या त्रिज्येचे गुणोत्तर 5:7 आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वर्तुळांच्या त्रिज्येचे गुणोत्तर हे क्षेत्रफळाच्या वर्गाच्या गुणोत्तराच्या प्रमाणात असते, हे लक्षात ठेवा. म्हणून 5चा वर्ग बरोबर 25, 7चा वर्ग बरोबर 49, म्हणजे 25 49 हे असेल तुमचं फुल अँड फायनल उत्तर, पर्याय क्रमांक 4. बरोबर. त्रिज्याचे वर्तुळाच्या त्रिज्येचे गुणोत्तर हे नेहमी क्षेत्रफळाच्या वर्गाच्या प्रमाणात असते, हे लक्षात ठेवा. बरोबर, शाबास. 25 49 लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, 1 लिटर पाण्याच्या मिश्रणात 15% मीठ असलेले 800 मिलीलिटर पाणी मिसळले तर नवीन द्रावणातील मीठाचे प्रमाण किती. बघा इथे काय केलंय, काय म्हणतात, 1 लिटर पाण्यात 15% मीठ असले, नवीन 800 मिलीलिटर पाणी मिसळले, म्हणजे काय झालंय, हे जे 15% मीठ आहे ते 800 मिलीलिटर मध्ये आहे. बरोबर, मग तुम्हाला 800चं 15% काढावं लागेल. टोटल मिश्रण किती झालंय बघा, पहिलं 1 लिटर आणि ते 800 मिली, म्हणजे काय 1 लिटर बरोबर 1000 ml अधिक ते दुसुंदा मिसळलेलं 800, टोटल मिश्रण आहे ते 1800 मिलीलिटरचं आहे. ओके, हे लक्षात ठेवा, टोटल मिश्रण 1800 मिलीलिटरचं आहे. ते पण म्हणते काय म्हणतात, त्या 1 लिटर पाण्यात 15% मीठ, म्हणजे 800चं तुम्हाला 15% काढावं लागेल. 800चं 15 म्हणजे 15 120, याचा अर्थ 120 ml काय आहे मित्रांनो, मिठाचं मिश्रण आहे, लक्षात ठेवा. म्हणून 1800 ml, 1800 हे जर 100% असेल तर 120 किती टक्के, तिरकस गुणाकार करा, 120 गुणाकारामध्ये 100 छेदस्थानी 18. चला करा पटापटा, काय ते उत्तर मला सांगा, पॉइंट मध्ये उत्तर आलं पाहिजे, करा पटापटा. शब्बास, आला शब्बास. सूरज काळे, अगदी उत्तर बरोबर आहे. शून्याला शून्य कॅन्सल करा, चला 6ने भाग जातो, 6 18 बरोबर, शून्याला शून्य कॅन्सल, 6 18, 6 2 12, 20 आहे, 200 छेदस्थानी 3, 3 सख 18 बरोबर, पॉइंट 3 सख 18, 3 सख 18, 6.66 उत्तर येईल, लक्षात ठेवा. बरोबर का. इथं 1800 1800, शून्याला शून्य कॅन्सल, बरोबर. 20 छेदस्थानी 3 येते, सॉरी इथं जरा चुकलं होतं, इथं 1800 आहे बरोबर. 20 छेदस्थानी 3 म्हणजे 6.66 लक्षात ठेवा. ओके, पुढे बघा, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4 पट आहे तर त्या कोणाच्या कोटीकोणाचे माप किती. बरोबर, लक्षात ठेवा, एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या 1/4. आता पूरक कोणाच्या मापाची बेरीज किती असते, पूरक कोणाच्या मापाची बेरीज असते 180 अंश. 1/4 म्हणजे 1 4 5, 5 त्रिक 15, 6 पंचे 30, याचा अर्थ 36 गुणाकारामध्ये 4,
साइन चौक 24 हातचाले 2 4 12 2 14 144चा एक कोण आहे आणि दुसरा 36 अंशाचा आणि एक 144 अंशाचा आहे. ते काय विचारतात तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती, म्हणजे जो 36 अंशाचा कोण आहे, जो 36 अंशाचा कोण आहे त्याच्या कोटी कोणाचं माप तुम्हाला काढायचंय. मग तुम्हाला इथे अजून एक गोष्ट माहित पाहिजे, काय कोटी कोणांच्या मापांची बेरीज, कोटी कोणांच्या मापाची बेरीज बरोबर 90 अंश असते, म्हणून 90 वजा 36 अंश 10 मधून 6 गेले 4, 8 मधून 3 गेले 5, 54 अंश असेल पर्याय क्रमांक 3 असेल तुमचं उत्तर. 54 अंश. किती अंश असणार आहे? 54 अंश असणार आहे. का? कारण कोटी कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते. एक कोण तुम्हाला माहित झाला 36 अंश, तर दुसरा कोण 54 अंश तुम्ही लगे लगे काढू शकता. का? कारण हे नियम माहित पाहिजे. हा कोण 36 अंशाचा कसा काढला तुम्ही? कारण तुम्हाला पूरक कोणाच्या मापाची बेरीज 180 ऑलरेडी माहित आहे. मग काय झालं 180 छेदात 5च का केलं? कारण या दोघांची बेरीज, कारण हे गुणोत्तर आहे. 1/4 उत्तर आलं 36 अंश, म्हणजे वरचा कोण 36 अंश आणि खालचा कोण आहे 144 अंश. जो 36 अंशाचा कोण आहे त्याच्या कोटी कोणाची बेरीज तुम्हाला करायची, म्हणून कोटी कोणांच्या मापाची बेरीज 90 अंश असते. 90 वजा 36 54 अंश असणार आहे. त्या उत्तर तुमचं लक्षात ठेवा. बरोबर आहे. PQRS या आयताच्या PQ या बाजूचा मध्यबिंदू M व RS या बाजूचा मध्यबिंदू N हे जोडले असता आयत PQRS हे दोन एकरूप चौरसात रूपांतर होते, तर PQ बरोबर 8 सेंटीमीटर असेल तर M बरोबर किती? या ठिकाणी तुम्हाला आयत काढावा लागेल. बघा अगदी साधं सोपं आणि सिंपल गणित आहे, याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही. हा झाला आयत. मग बघा हे काय म्हणतं PQRS, PQ बरोबर. PQRS याच्यामध्ये हे काय म्हणतात RS चा मध्यबिंदू N, PQ चा मध्यबिंदू काय आहे मित्रांनो M. PQ चा मध्यबिंदू M, मध्यबिंदू म्हणजे दोघांच्या सेंटरला, आणि RS चा मध्यबिंदू काय आहे N. बरोबर. हे जेव्हा जुळतात तेव्हा हे दोन्ही एकरूप चौरस होतात, म्हणजे दोघांचं अंतर सेम टू सेम. पुढे जाऊन ते काय म्हणतात PQ बरोबर 8. या दोघातलं अंतर किती आहे 8. तर MN च विचारले तुम्हाला, याचं 8 आहे, याचं 8 आहे. बरोबर. याचं 8 आहे. बरोबर. किती येते चला उत्तर कमेंट करा. साधं सोप्पं आहे, साधं सोप्पं आहे. एकरूप चौरस. मग लगेच लक्षात आलं पाहिजे याचं 4 होणार आहे, याचं 4 होणार आहे, याचं 4 होणार आहे, याचं 4 होणार, याचं 4 होणार, याचं 4 होणार, याचं 4. तुम्हाला M आणि N विचारले, तुमचं उत्तर असणार आहे 4 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 असेल तुमचं उत्तर. अगदी बरोबर आहे, सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे. 4 सेंटीमीटर काय असणार तुमचं उत्तर. कसं काढलं? कारण त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार तुम्ही उत्तर काढलं. हे उत्तर तुम्ही मनाचं काढलंय का? अजिबात नाही. जी माहिती ऍक्च्युअली या प्रश्नामध्ये दिली आहे त्या माहितीनुसार तुम्ही काय काढले उत्तर काढले, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. 8 मीटर 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपाचे 80 मिमी लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपाचे एकूण किती तुकडे तयार होते? बघा 8 मीटर आणि 24 सेंटीमीटर. आता बघा 8 मीटर बरोबर 800 सेंटीमीटर. का? कारण 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर अधिक 24 सेंटीमीटर म्हणजे 824 सेंटीमीटर. बरोबर. याच्यापासून काय करायचे 80 मिलीमीटर, 80 मिमी. बरोबर. मग आता ही कसं आहे सेंटीमीटर. आता सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये करण्यासाठी याला 10 ने गुणावं लागेल. गुणाकारामध्ये 10 म्हणजे 8200
40 मिमी, छेदस्थानी 80 मिमी. करा भागाकार. शून्याला शून्य कॅन्सल, 8 एक 8, 0 8 त्रिक 24, 103 तुकडे तयार होतील. पर्याय क्रमांक 1. बरोबर. याचं रूपांतर सेंटीमीटर मधून मिमीत करून घेतलं. मिमीत का केलं? कारण दोन्ही परिमाण एक यायला पाहिजेत हे लक्षात ठेवा. तर 8240 ला 80 मिमीने ज्यावेळेस भागलं तर 103 तुमचं काय आलं उत्तर, जे 103 त्या पायपाचे तुकडे होतील हे लक्षात ठेवा. पुढे बघा. एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर व 25 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? आता त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणलं की आपण डायरेक्ट काय सांगतो, 1/2 पाया गुणाकारामध्ये उंची. पण या ठिकाणी काय केले, तिन्ही बाजू दिल्या. याचा अर्थ हा विषमभुज त्रिकोण आहे, याची कुठलीही बाजू समान नाही. मग विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना अगोदर तुम्हाला अर्धपरिमिती काढून घ्यावी लागेल. अर्धपरिमिती म्हणजे काय, सगळ्या बाजूंची बेरीज छेदात 2 करायचे. अर्धपरिमिती बरोबर 7 अधिक 24 अधिक 25 छेदस्थानी 2 बरोबर 50 आणि 6 56 छेदस्थानी 2 28 असेल अर्धपरिमिती. आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 28 कंसामध्ये 28 वजा 7, 28 वजा 7, दुसऱ्या कंसामध्ये 28 वजा दुसरी बाजू 24, तिसऱ्या कंसामध्ये 28 वजा तिसरी बाजू म्हणजे 25. बरोबर. तयार काय होईल, 28 गुणाकारामध्ये 28 मधून 7 गेलं 21, गुणाकारामध्ये 28 मधून 24 गेलं 4, 28 मधून 25 गेलं 3. या सगळ्यांचा गुणाकार किती येतो, चला सांगा किती येतो गुणाकार. कॅल्क्युलेटर असेल तर करा. ज्यांनी 84 उत्तर दिले ते अगदी बरोबर आहे. पण यांचा गुणाकार किती येतो, 28 गुणाकारामध्ये 21, गुणाकारामध्ये 4, गुणाकारामध्ये 3, काय तर गुणाकार 7056. 7056 याचं वर्गमूळ किती आहे मित्रांनो, 84 असेल याचं उत्तम वर्गमूळ, आणि ते असेल तुमचं बरोबर आणि 84 सेंटीमीटर असेल उत्तर. लक्षात ठेवा. विषमभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढत असताना हेच वापरावं लागेल. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं सूत्र नाही हे लक्षात ठेवा. नाहीतर या प्रश्नाचं उत्तरच पाठ करून जायचं. 7 24 25 बाजू म्हटलं की उत्तरच पाठ करून जायचं, त्यावेळेस तुमचं उत्तर बरोबर येणार. ओके. पुढचा प्रश्न बघा. लक्षात ठेवा, हे वारंवार व्हिडिओ बघा. ज्योती व संध्या यांनी उद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने हाती घेतले. ज्योतीने 2 वर्षात रुपये 8680 व संध्याने 5 वर्षात रुपये 11200 भरून कर्जाची परतफेड केली, तर त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले. बघा, 2 मैत्रिणी होत्या, त्या दोघी बँकेकडून एकाच दिवशी कर्ज घेतले. पण काय झालं, ज्यावेळेस ज्योतीनं कर्ज भरलं त्यावेळेस तिने 2 वर्षात 8680, 2 वर्ष 8680 रुपये भरले, व संध्याने काय केले, 5 वर्षात 11200 रुपये. बरोबर. खाली वर लिहा. 5 वर्ष 11200 रुपये, 2 वर्ष बरोबर 8680. बरोबर. मग या दोघांतला डिफरन्स किती आहे, 5 मधून 2 गेलं, 3 वर्ष, 3 वर्ष बरोबर 0 ला 0, 10 मधून 8 गेलं 2, 11 मधून 6 गेलं 5, त्यानंतर 0, 10 मधून 8 गेलं 2, 11 मधून 6 गेलं 5, 10 मधून 8 गेलं 2, 2520. 3 वर्षामध्ये 2520 म्हणून 2520 छेदस्थानी 3
8 त्रिक 24, शिल्लक राहिले 1, 3 चोक 12, 0. 840 एका वर्षाला. 840 रुपये एका वर्षाला भरलेले आहेत त्यांनी. म्हणून मग तिनं काय केलंय, 2 वर्षात 8680 म्हणून 840 गुणाकारामध्ये 2, शून्याला 0, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, 1680 रुपये तिने 2 वर्षात जास्त भरलेत. हे 1680 8680 मधून वजा केला, उत्तर येईल तुमचं 7000 रुपये. त्यानंतर 5 ने 840 ला गुणा, जे उत्तर येईल ते 11200 मधून वजा करा, त्याचं पण उत्तर 7000 रुपये येणार आहे. लक्षात ठेवा. का? कारण दोघींनी पण समान रक्कम घेतलेली आहे. बरोबर. 1680 रुपये हिनं जास्त भरले. आता हिनं किती रुपये जास्त भरले हे काढण्यासाठी या 5 वर्षाला 840 ने गुणा, जे काय उत्तर येईल ते 11200 मधून वजा करा, उत्तर तुमचं 7000 रुपयेच येणार हे लक्षात ठेवा. बरोबर. पुढे बघा. संदीपने 5 लाख रुपयांची गाडी 6% नफ्याने विकली तर संदीपला किती रुपये मिळतील? म्हणजे तुम्हाला 5 लाखाचे 6% काढायचे. चला काढा. सर्वांना येत असणार आहे. कोण असं नाही की त्याला टक्केवारी काढता येत नाही. किती रुपये मिळतील? 5 लाख. 1 2 3 4 5 गुणाकारामध्ये 6% काढायचे आपल्याला. 1 2 2 शून्याला 2 शून्य गायब. 5000 गुणाकारामध्ये 6, 6 पंचे 30 आणि हे वरचे 3 शून्य, 30,000 रुपये एक्स्ट्रा. 5,30,000 म्हणजे 5.3 लाख रुपये त्याला मिळणार आहे, ते लक्षात ठेवा. पुढे बघा. एक वस्तू 1470 रुपयांना विकल्याने खरेदी किमतीच्या 1/6 पट नफा होतो, तर खरेदी किंमत किती? आता ज्यावेळेस क्लास चालू होते त्यावेळेस हे आपण शिकलोय. हे चांगल्या प्रकारे समजून सांगितलं मी विद्यार्थ्यांना. ज्यावेळेस खरेदी किमतीच्या असेल त्यावेळेस जी पट आहे त्यांची बेरीज करा, म्हणजे 6 + 1 बरोबर 7. आलेल्या किमतीने फक्त किमतीला भागा. 1470 छेदस्थानी 7, 7 दोन्ही 14, 7 1 7 0. याचा अर्थ 210 रुपये काय झाला? नफा झालेला आहे. मूळ किंमत काढण्यासाठी 1470 वजा 210, शून्याला 0, 7 मधून 1 गेलं 6, 14 दून 2 गेलं 1260 रुपये तुमची किंमत असणार आहे, जी मूळ किंमत आहे. 1260 रुपये काय असणार आहे? तुमची किंमत आहे, जी मूळ किंमत आहे. लक्षात ठेवा. 1260 रुपये. बरेच विद्यार्थी काय करतात, या ठिकाणी कन्फ्युजन करतात. पण ज्यावेळेस खरेदी किमतीच्या असेल त्यावेळेस चुकायचं नाही, लक्षात ठेवा. त्यावेळेस सावधच राहायचं खरेदी किमतीचा, कारण इथं विक्री किमतीचा असा पण शब्द येतो. त्यावेळेस विद्यार्थी कन्फ्युजन मध्ये येतो, कारण विक्री किमतीच्या म्हणल्यावर काय करावं लागतं? जे छेद असेल त्यानं भागावं लागतं. ओके. बघा पुढे बघा. मेडिकल बिल 280 रुपये असून श्री महाले यांनी 5 रुपये 10 रुपये 20 रुपयाच्या समान नोटा देऊन बिल चुकवले तर त्यांनी प्रत्येक प्रकारच्या किती नोटा दिल्या? ज्यावेळेस रुपये दिले त्यावेळेस काय करा? 280 छेदस्थानी रुपयांची बेरीज. 10 आणि 20 30 आणि 5 35. 35 भागा 7 5 35, 7 चोक 28, शून्याला 0, 5 1 5 45, म्हणजे 8 प्रकारच्या प्रत्येकी नोटा त्यांनी दिल्या. म्हणजे 20 रुपयाच्या 8 नोटा, 10 रुपयाच्या 8 नोटा, 5 रुपयाच्या 8 नोटा, असे त्यांनी 280 रुपये बिल दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. 1चा अर्धा टक्के किती? म्हणजे 1 गुणाकारामध्ये 0.5 छेदस्थानी 100. बरोबर. मग बघा 1 गुणाकारामध्ये 0.5 म्हणजे 0.5 छेदस्थानी 100. पॉइंट समान करून घ्या. 5 छेदस्थानी पॉइंट सोडून 1 घर आहे म्हणून 1 2 3 शून्य खाली झाले. का? तर 2 शून्य ऑलरेडी आहेत. पॉइंट सोडून 1 घर म्हणून 3 शून्य झाले, म्हणून 0.005 असेल.
1चा अर्धा टक्का हे लक्षात ठेवा. 0.005 पर्याय क्रमांक 3. बरोबर का? कारण बरेच विद्यार्थ्यांना वाटतं 1चं अर्ध किती असं विचारलं. 1चं अर्ध नाही विचारलं, 1चा अर्धा टक्का किती. 1चा अर्धा टक्का किती असं विचारलं. 1चा अर्धा नाही, कारण 1चा अर्धा 0.5 प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक जण तोच लिहायला बसलाय. पण इथं अर्धा टक्का हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे, कारण तुम्हाला 1चा 0.5% किती हा भाग काढायचा आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे बघा ए बी डॅश डीई डॅश सी डीई ए डॅश डीई ए गाळलेल्या जागा भाग. लयबद्ध मालिकेतला प्रश्न आहे. बघा ए बी डॅश डीई डॅश सी डीई ए डॅश डीई ए. बरोबर आहे का? बरोबर आहे का? या ठिकाणी डॅश आहे, शेवटी एक डॅश आहे. बरोबर आहे. बघा आता गाळलेल्या जागा भरायच्या, तुम्हाला मांडणी जमली पाहिजे. बघा इथं काय केलं बघा, ए बी सी डी ई. ओके, इथं क्लोज केले. पुन्हा काय केलंय बघा, त्यांनी ए काढले आणि डायरेक्ट डी चालू केले. ए बी सी डी ई. डी काढले त्यांनी आणि डायरेक्ट चालू केले डी, आपलं सॉरी बी. बी सी डी ए. लगेच ए रिटर्न घेतले. लगेच त्यांनी काय केले, ए रिटर्न घेतले. म्हणजे काय केलं, एक अक्षर कॅन्सल करायचं. मग इथं काय कॅन्सल झालं पाहिजे, बी कॅन्सल झालं पाहिजे. इथं राहिलं पाहिजे सी डी ई ए. ई नंतर काय बी आहे. मग तुमचे अक्षर काय झाले तयार, बी सी, त्यानंतर बी, सी बी सी बी. कुठं आहे सी बी सी बी, पर्याय क्रमांक 4. बघा ए बी सी डी ई. त्यानंतर काय केले, ए कॅन्सल केलं, बी सी डी ई ए शेवटी. त्यानंतर ए नंतर काय बी, बी नंतर कोणता अक्षर आहे सी, सी डी ई ए बी आहे असं घेतलं. म्हणजे अक्षर फिरवत नाही. काही वेळेस असे प्रश्न कन्फ्युजन मध्ये येतात आणि ते काय होतात, कारण इथे एक डॅश दिलं नव्हतं, त्यामुळे कन्फ्युजन बऱ्याच प्रकारे झालं होतं. ओके, पुढचा प्रश्न बघा. प्रशांतचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सायंकाळी 10 वाजता ते घड्याळ कोणती वेळ दर्शवेल. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणती वेळ दर्शवेल. याचा अर्थ काय झाला, त्याचं घड्याळ दर 5 सेकंदाला, दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. म्हणजे आज सकाळी 10 ते उद्या 10, टोटल 24 तास. म्हणून 24 गुणाकारामध्ये 5 बरोबर 120 सेकंद. 120 सेकंद पुढे गेलंय. बरोबर, मग 120 छेदस्थानी 60 बरोबर 2 मिनिट पुढे गेलंय. याचा अर्थ 10 वाजून 2 मिनिट वेळ झाली असेल. पर्याय क्रमांक 3 असेल तुमचं उत्तर. 10 वाजून 2 मिनिटे असेल तुमचं उत्तर. का, कारण दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. पाठीमागे पडते का, अजिबात नाही, पुढे जाते. बरोबर, पुढे जाते. म्हणून उत्तर काय आलं तुमचं, 10 वाजून 2 मिनिट. ओके, पुढचा प्रश्न बघा. एका संख्येच्या 7% मधून 60 वजा केल्यास उत्तर 7 येते तर ती संख्या कोणती. 60% मधून एका संख्येच्या
60% मधून म्हणजे 7 छेदस्थानी 100 वजा 60 बरोबर उत्तर काय येते 60 येते. 60 वजा 100 गुणाकारामध्ये 60 म्हणजे 6000 बरोबर 6000. बरोबर आहे का? आहे का बरोबर? एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास उत्तर 7 येते. हा आता हे 60 अधिक आहे, इकडे नेऊन वजा आपलं सॉरी वजा इकडे नेऊन अधिक करा. 60 बरोबर 12000, x बरोबर 12000 छेदस्थानी 60 शून्याला शून्य कॅन्सल, 6 दोन्ही 12 2 0 म्हणजे ती संख्या कोणती 200 असेल. ती संख्या हे लक्षात ठेवा. कोणती संख्या आहे ती 200 असणार आहे. ती संख्या हे लक्षात ठेवा. प्रत्येकानं उत्तर दिले. ओके पुढे बघा. एक विद्यार्थी वसतिगृह 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च रुपये 5000 रुपये होतो, तर त्याच वसतिगृहातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च किती होईल? बरोबर. एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा बघा. विद्यार्थी गुणाकारामध्ये दिवस गुणाकारामध्ये खर्च बरोबर विद्यार्थी गुणाकारामध्ये दिवस गुणाकारामध्ये खर्च बरोबर. पहिलं 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च किती आहे हो 5000 रुपये. बरोबर. पुढे 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च तुम्हाला काढायचा आहे. तिरकस गुणाकार 5000 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 32 छेदस्थानी हे छेदात 20 गुणाकारामध्ये 10 शून्याला शून्य कॅन्सल, शून्याला शून्य कॅन्सल, बेक के बेक 16 32 म्हणजेच 5 गुणाकारामध्ये 7 गुणाकारामध्ये 16 किती येतं उत्तर 5600 रुपये. पर्याय क्रमांक 1 5600 रुपये. पर्याय क्रमांक 1 कसं काढलंय आपण बघा. विद्यार्थी गुणाकारामध्ये दिवस गुणाकारामध्ये खर्च, काळकाम वेग मध्ये मजूर गुणाकारामध्ये दिवस छेदस्थानी केलेले काम. याप्रमाणे सूत्र तुम्ही वापरू शकता हे लक्षात ठेवा. याप्रमाणे तुम्ही सूत्र वापरू शकता हे लक्षात ठेवा. बरोबर का? हा असंच काढायचं उत्तर. यांचा गुणाकार करा 7 5 35 गुणाकारामध्ये 16 5600 रुपये उत्तर आलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. जर क स र बरोबर 407 र ज क बरोबर 724 तर स र क बरोबर काय? क स र बरोबर 407. त्यानंतर र ज क बरोबर 724. तर आपल्याला काय विचारले स र क बरोबर काय? बरोबर. आता बघा क इथं आहे, क इथं आहे, क इथं पण आहे, क इथं पण आहे, मग 4 इथं पण आहे, 4 इथं पण आहे. याचा अर्थ क ची किंमत काय झाली 4 देऊन टाका. त्यानंतर पुढे चला स इथं आहे, स कुठं आहे, स इथं आहे, ह कुठं आहे. याचा अर्थ स ची किंमत फिक्स नाही. मग पुढचा र इथं आहे, र इथं आहे, बरोबर. 7 इथं आहे, 7 इथं आहे. याचा अर्थ र ची किंमत काय झाली 7 झाली. आता शिल्लक राहिला स आणि शिल्लक राहिले 0. याचा अर्थ 0 असेल. स ची किंमत 074. पर्याय क्रमांक 4 असेल तुमचं उत्तर. बघा याप्रमाणे मांडणी करा. सुरुवात इकडून करायची. जो प्रथम क्रमांकाचा अंक आहे तो बघा. आता 7 इथं पण आहे, 7 इथं पण आहे, क इथं पण आहे, क इथं पण आहे. मग क ची किंमत 7 असं अजिबात करायचं नाही. का? कारण सुरुवातीपासून अंक चेक करायचे. 4 इथं पण आहे, 4 इथं पण आहे. सुरुवातीचा अंक जो दबेल तो क ची किंमत आहे लक्षात ठेवा. याच्याच मध्ये बरेच विद्यार्थी चुकतात हे विसरू नका. बरोबर. पुढे बघा दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेला आहे, तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे? बघा एक लक्षात ठेवा. उत्तर दिशा, उत्तर दिशेच्या विरुद्ध आहे दक्षिण दिशा. एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही वर पाय खाली डोके करून उभे असता त्यावेळेस जर तुमचं तोंड उत्तर दिशेला असेल तर तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून उभे आहेत असं माना.
आणि हाताची दिशा बदलत नाही. उजव्या हाताला जी दिशा असेल तीच तुमच्या उजव्या हाताला राहणार आहे. कारण तुम्ही जर दक्षिणेला तोंड करून उभे राहिले, असा हात केला आणि तुम्ही जर खाली डोके वर पाय केले तर हाताची दिशा कसलीच बदलत नाही. फक्त विरुद्ध दिशेला तोंड आहे समजायचं. उत्तरच्या विरुद्ध दक्षिणेला तोंड आहे. उजवी हाताची दिशा कोणती? पश्चिम असेल तुमचं उत्तर. तुम्ही खाली डोकं वर पाय केलं आणि उत्तरेकडे जरी तोंड केलं तर उजव्या हाताची दिशा पश्चिमच राहणार आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. उगाच विनाकारण कन्फ्युजन व्हावं म्हणून हा प्रश्न विचारलेला आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. पुढे बघा, अक्षर मालिकेतील अक्षरांचा क्रमांक व त्यांच्या मूळ क्रमांकाच्या 4 पट आहे असे गृहीत धरल्यास के आणि आर च्या अक्षरांच्या नवीन क्रमांकाची बेरीज. आता एबीसीडी मध्ये के चा क्रमांक आहे 11, आर चा क्रमांक किती आहे? 18. ते काय म्हणतात की अक्षर मालिकेतील अक्षराचा क्रमांक त्यांच्या मूळ क्रमांकाच्या 4 पट. गुणाकारामध्ये 4, 11 चौक 44, गुणाकारामध्ये 4, 18 चौक 72, यांची बेरीज काय येईल असं विचारलंय. 4 आणि 2 6, 7 आणि 4 11, 116 पर्याय क्रमांक 3. बरोबर. मूळ जे आहे त्याच्या दुप्पट करायचं, आपलं सॉरी 4 पट करायचं, हे लक्षात ठेवा. बघा, विराट कोहली खेळाडू तर अजिम प्रेमजी कोण आहे? तो उद्योजक आहे. बरोबर. अजिम प्रेमजी कोण आहे? उद्योजक आहेत. बघा, एडी बरोबर डी इथं 5, इथं 5 आहे, लक्षात ठेवा. डी ए तर इजी बरोबर काय? काय केलंय बघा, एडी बरोबर ए ची ए चा अनुक्रमांक आपला अक्षर मालिकेतील क्रमांक किती आहे? 1 आहे. डी चा 4 आहे. या दोघांची बेरीज आणि याची पलटी डी, याची पलटी डी. मग ई जी, ई चा क्रमांक 5, जी चा क्रमांक 7, या दोघांची बेरीज 5 आणि 7 12, जी ची पलटी ई ची पलटी जी 12 ई, जी 12 ई पर्याय क्रमांक 4 असेल तुमचं उत्तर, हे लक्षात ठेवा. बरोबर. बघा, पुढचा प्रश्न बघा. एका सांकेतिक स्थानात 3 अधिक 5 बरोबर 7 तर 7 अधिक 2 बरोबर काय? काय केले बघा, 3 गुणाकारामध्ये 5, 3 5 15, गुणाकारामध्ये 4, 15 चौक 60, अधिक नाही तर गुणाकार अधिक आहे पण आपण गुणाकार करायचा आहे. 7 गुणाकारामध्ये 2, 7 2 14, गुणाकारामध्ये 4, 14 चौक 56 असेल तुमचं उत्तर. म्हणजे काय केलंय, दोन संख्यांचा गुणाकार आलेल्या गुणाकाराला 4 ने गुणायचे. 3 3 5 15, 15 चौक 60, 7 2 14, 14 चौक 56 असेल तुमचं उत्तर. जे राहिलेले प्रश्न आहेत ते पुढच्या भागात बघू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी अभ्यास करा, सर्वांनी अभ्यास करत राहा. आपला टेलिग्राम चॅनल सूरज तांबारे कॉप्स पण जॉईन करा. ओके. जय हिंद, जय महाराष्ट्र.